गजा मारणे याच्या उमेदवारीवरनं पत्नीच्या बरीच चर्चा झालेली होती, मात्र त्यांची पत्नी पिछाडीवर आहे। लातूरमध्ये 8 जागांचे निकाल माझाच्या हाती आले आहेत। लातूरमधले अपडेट, भाजप आणि काँग्रेस 4-4, त्यामुळे लातूरमध्ये देखील टफ फाईट दिसते। भाजप 4 काँग्रेस 4। अहिल्यानगर भाजपचे 4 उमेदवार विजयी। अहिल्यानगरमध्ये देखील भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली दिसते, विजय मिळवलेला दिसते। पुण्यामध्ये मात्र गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर आहे। तर नवी मुंबईत गणेश नाईक एकनाथ शिंदे क्लोज फाईट 22-25। सध्याच्या घडीला शिवसेनेने आघाडी घेतली आहे 25 ठिकाणी, एकनाथ शिंदेंची शिवसेना नवी मुंबईत आघाडीवर 22 ठिकाणी, भाजप आघाडीवर 25-22 सध्याचं चित्र। क्लोज फाईट, नेक अँड नेक फाईट। बघूया आता पुढच्या काही तासांमध्ये काय निकाल येतो। ठाणे भाजप 8, शिवसेना 10, राष्ट्रवादी 2 ठिकाणी आघाडीवर। तर नांदेडमध्ये भाजपची मोठी आघाडी आहे। भाजप 26 जागांवरती आघाडीवर आहे आणि अर्थातच अशोक चव्हाण यांच्यावरती मोठी जबाबदारी होती। अहिल्यानगरमध्ये भाजपचे 4 उमेदवार हे विजयी झालेत। पुण्यामध्ये गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिची पिछाडी। अश्विन निवडणुकीमध्ये जर का लक्षात असेल तशा गुंडापुंडांना उमेदवारी देणं, आयारामांना एक प्रकारे उमेदवारी देणं, याच्यावरनं बराच हलकल्लोळ पाहायला मिळाला। खूप नाराजी नाट्य सुद्धा पाहायला मिळालेलं होतं। सांगलीमध्ये काय होतं तर सांगलीमध्ये भाजप 6, शिवसेना 1 आणि काँग्रेस 7 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। अहिल्यानगरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। आतापर्यंतचे बहुतांश निकाल हे राज्यातले 29 महानगरपालिकातले हे भाजपच्या बाजूने, ज्यामध्ये इचलकरंजी, ज्यामध्ये कोल्हापूर आहे, ज्यामध्ये नागपूर आहे, ज्यामध्ये भिवंडी आहे आणि आता अहिल्यानगर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। लातूरमध्ये 8 जागांचे निकाल माझाच्या हाती आलेले आहेत। भाजप 4 जागांवर आणि काँग्रेस 4 जागांवरती विजयी झाल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळत आहे। ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 5 जागांची आघाडी आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक पॅनल सुद्धा निवडून आले आणि इतर 3 ठिकाणी त्यांनी आघाडी घेतली असली। भिवंडीमधली अपडेट, कोणार्क विकास आघाडी 4 जण विजयी झालेले आहेत। भिवंडीमधली अपडेट, कोणार्क विकास आघाडीचे 4 जण जिंकलेले आहेत, तेव्हा भिवंडीमधला हा निकाल समोर आलेला आहे। नांदेडमध्ये 26, भाजप काँग्रेस 10, शिवसेना 10 सध्याची स्थिती। ठाण्यामध्ये भाजप 8, शिवसेना 10, राष्ट्रवादी 2 जागी आघाडीवर। आणि आता आकडेवारी आणखी समोर कोणती येते ते आपण बघतोय, मात्र सध्याच्या घडीला आकडे झपाट्याने बदलतायत, वेगाने बदलतायत। वसई विरार महानगरपालिकेचं काय चित्र ग्राफिकच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। वसई विरार महानगरपालिकेमध्ये भाजप 26 जागांवरची भाजपची आघाडी आहे, तर सर्वाधिक आघाडी जी आहे ती बहुजन विकास आघाडीची आहे। बहुजन विकास आघाडीसोबत मनसे सुद्धा आहे। 4 जागांवरती मनसेनं निवडणूक लढवली आहे। बहुजन विकास आघाडीची गाडी वसई विरारमध्ये सुसाट सुटली आहे। अहिल्यानगरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेत। मुंबईचा प्रभाग क्रमांक 2 तेजस्वी घोसाळकर घेऊन निवडणूक लढवतात। अगदी ऐन वेळेला तर ठाकरेंच्या शिवसेनेतनं भाजपमध्ये दाखल झाला आणि तेजस्वी घोसाळकर यांची आघाडी सुरुवातीच्या काही कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सांगलीमध्ये 19 जागांचे कौल हाती आलेत 78 पैकी, ज्यापैकी 6 भाजप, शिवसेना 1, राष्ट्रवादी 4 असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर पनवेलमध्ये भाजपचे 12, काँग्रेस 1, त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेनं जळगावमध्ये खातं उघडलेलं आहे। अनिता भाकर या विजयी झालेल्या आहेत। तेजस्वी घोसाळकर प्रभाग क्रमांक 2 मधनं आघाडीवर असल्याचं अश्विन पाहायला मिळतंय। खरं, तेजस्वी घोसाळकरांची उमेदवारी देखील चांगली चर्चेत आलेली होती। त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्याच्यानंतर उमेदवारी त्यांना मिळालेली, निवडणूक लढवलेली, सध्या ते आघाडीवर आहेत। कोल्हापूरमध्ये मात्र भाजप काँग्रेस जोरदार रस्सीखेच, अत्यंत चुरशीची लढाई। भाजप 22, काँग्रेस 26, सध्याच्या घडीला काँग्रेस 4 पेक्षा जास्त, 4च्या फरकाने किंबहुना पुढे आहे। मात्र जोरदार रस्सीखेच जी आहे ती काँग्रेस आणि भाजप कोल्हापूरमध्ये बघायला मिळते। जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेने खातं उघडलंय, अनिता भाकर जिंकलेल्या आहेत। जळगाव या ठिकाणची आपल्याला अपडेट येते। प्रभाग क्रमांक 2 मुंबईतली अपडेट, तेजस्वी घोसाळकर आघाडीवर। तर पुण्यामध्ये प्रशांत जगताप जे मगाशी पिछाडीवर होते 550 मतांनी आघाडी घेतली आहे। लातूरमध्ये भाजप 4 जागी आघाडीवर, काँग्रेस 4 जागी, त्यामुळे लातूर आणि त्यासोबतच अन्य ठिकाणी देखील भाजप आणि काँग्रेस अतिशय चुरशीची लढाई। तर पिंपरी चिंचवड भाजप 31 जागी आघाडीवर, पिंपरी चिंचवडमध्ये मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारलेली दिसते। 31 ठिकाणी भाजप आघाडीवर, तर जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेने खातं उघडलंय। पुण्यामध्ये भाजप 37 ठिकाणी आघाडीवरती आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये 31 जागांवरती भाजपची सध्याची तिथे सत्ता आहे, ती सत्ता भाजप राखणार का हा एक सवाल असताना कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजप 22, काँग्रेस 24 अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळते। इथे महायुती एकत्र आलेली होती काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी आणि त्यामुळे पुण्यात भाजप 42 जागांवरती आता आघाडीवर गेलेला आहे। आणि तू मगाशी उल्लेख केलास की पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 31 ते 32 जागांची भाजपची आघाडी आहे। मुंबईचं काय चित्र आहे? मुंबईमध्ये भाजप 14 जागी आघाडी घेत आहे, शिवसेना 11 जागी आघाडी घेतलेली आहे। ठाकरेंची शिवसेना 9, मनसे 7, पनवेलमध्ये ठाकरे 1, शेकाप 2 तर काँग्रेस
एका ठिकाणी विजय झालाय. मला वाटतं आपण ढोल ताशांना जरा ढोल बोलवूया. तासांचा गजर करूया. भारतीकडे पण काही update. तर ढोलताशे वाजलेले आहेत. काही ठिकाणचे निकाल समोर आले आहेत. भारती सांगेल. आणखीन एक महापालिका आपल्याला क्लिअर होताना दिसते, ती आहे जळगाव महापालिका. जळगाव महापालिकेमध्ये 40 जागी आत्ता भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यांचा मॅजिक फिगर 38 आहे आणि आता 40 जागी आघाडीवर. त्यामुळे सत्ता येताना दिसते आपल्याला. अर्थात हे कल आहे, थोड्या वेळात निकाल स्पष्ट होणारच आहे. मात्र आणखीन एक महापालिका क्लिअर झालेली आपल्याला दिसते. खरं आहे. त्याच्यामुळे मगाशी 2 महापालिकांचं चित्र समोर आलेलं होतं आणि आता तिसरी महापालिका जळगाव भाजपने जोरदार मुसंडी मारली. तर कोल्हापूर मात्र पुन्हा एकदा फाईट बघायला मिळते. भाजप 22, काँग्रेस 26. जळगाव भाजप 40, शिवसेना 17. जळगावमध्ये भाजप थेट मुसंडी मारते, तर कोल्हापूरमध्ये मात्र नेक अँड नेक फाईट, अतिशय चुरशीची लढाई. भिवंडी कोणार्क विकास आघाडीचे 4 जण विजयी, तर इतर ठिकाणी मात्र चित्र बदलताना दिसतंय. मुंबईतलं चित्र त्यांना पुन्हा एकदा आकडेवारी बदलतेय. 14, 11, 9, 7. मनसे 7 ठिकाणी, ठाकरे 9 ठिकाणी, भाजप 14, शिवसेना 11, काँग्रेस 4, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 1 ठिकाणी आघाडी घेताना दिसतो आणि इतर 0. सध्याची स्थिती 46 ठिकाणचे वॉर्ड आता समोर आलेले आहेत. पनवेलची अपडेट आपण देऊया. पनवेलमध्ये आणि नवी मुंबईमध्ये काय होत आहे? भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर पनवेलमध्ये आणि नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पनवेल नाही म्हणता येणार, नवी मुंबई म्हणायला लागेल, कारण शिंदे विरुद्ध नाईक असं शाब्दिक वाद, शाब्दिक युद्ध बरंच रंगलेलं होतं. आणि अपडेट काय आहेत हे तर अर्थात आपण जाणून घेणार आहोत. पण कोल्हापूरमध्ये जसं तू मगाशी उल्लेख केला तसं अगदी नेक टू नेक फाईट पाहायला मिळते. भाजप 22 आणि काँग्रेस 24 अशी कोल्हापूरमधली सध्याची परिस्थिती आहे. जळगावमध्ये जी महानगरपालिका ही गिरीश महाजन यांच्यासाठी विशेष महत्वाची, तर जळगावमध्ये सुद्धा भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीचे 4 जण विजयी झालेले आहेत. बरेच निकाल आतापर्यंत समोर आले आहेत. भाजपनं कोल्हापूरमध्ये जोरदार मुसंडी मारत काँग्रेसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. भाजप 22, काँग्रेस 26 अशी सध्याची परिस्थिती आहे. कोल्हापूरचं चित्र सुद्धा आपण पाहतोय. भाजप 22, शिवसेना 9, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 24 आणि ठाकरे 2 असं सध्याचं कोल्हापूरचं चित्र आहे. सतेज पाटील यांनी एक प्रकारे कोल्हापूरसाठी एक हाती ही निवडणूक लढवली. अगदी प्रचारापासून ते उमेदवारांच्या निवडीपर्यंत. लोकसभेच्या वेळेला कोल्हापुरातलं वारं फिरलं होतं आणि लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज तिथून खासदार बनले. आणि आता महापालिकेची निवडणूक सुद्धा काँग्रेसनं तितकीच प्रतिष्ठेची केली. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 19, शिंदेची शिवसेना 10, तर मनसे 4 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढती तर आहेत, पण युती म्हणून एक प्रकारे ही मंडळी तिथे लढत नाहीयेत. कोल्हापुरात भाजप 22, काँग्रेस 24. मुंबईचं चित्र पुन्हा एकदा पाहूयात. मुंबईत 46 जागांवरतीच मतमोजणी होते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण सांगूया की तुम्हाला असं वाटू शकतं की मुंबईचे आकडे हे एबीपी माझावरती इतके कमी का दिसतात. त्याला कारण हे आहे की खरी गोष्ट अशी आहे की इतर ठिकाणचे आकडे हे फुगवलेले आकडे आहेत. 46 जागांचीच मतमोजणी सुरू असताना 46 पेक्षा जास्त आकडा अर्थात टॅलीचा असू शकत नाही. भाजप 14, शिवसेना 11, ठाकरे 9, मनसे 7 आणि काँग्रेस 4. मुंबईचं चित्र म्हणजे महायुती 25 आणि ठाकरे आणि शरदचंद्र पवार 16. खरं आहे. त्यामुळे ठिकठिकाणचं चित्र आता हळूहळू क्लिअर व्हायला लागलं. मगाशी 2 ते 3 महापालिकांचं चित्र क्लिअर झालेलं होतं. मात्र कोल्हापूर आणि नवी मुंबई या 2 महापालिका त्यांना अशा आहेत की जिकडे मुंबईचा पहिला निकाल हाती आलाय. ढोलताशे मुंबईच्या पहिल्या निकालासाठी वाचले आणि मुंबईचा पहिला निकाल
हा कुणाच्या बाजूने आहे तर तो काँग्रेसच्या बाजूने आहे. जातोय. खरं आशा ज्या काळे. काँग्रेसबद्दल ज्ञानदा म्हटलं जात होतं की फार काही रोल प्ले करणार नाही काँग्रेस मुंबईमध्ये, पण पहिला निकाल तर त्यांच्या बाजूने गेलाय. बघावं लागेल आता त्यांची आकडेवारी किती पुढे जाते. मात्र मुंबईचा पहिला निकाल प्रभाग क्रमांक 183 काँग्रेसच्या उमेदवार जिंकल्यात आशा काळे. नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय. नागपूरची अपडेट. पनवेल ठाकरेंच्या खात्यात 1, शेकापा 2, काँग्रेस एका ठिकाणी विजयी. तर आता आकडेवारी पुन्हा एकदा समोर येते. मुंबईतला 85 ठिकाणचे कल समोर येतात. 85, भाजप 35, शिवसेना 12, त्यामुळे एकूण टोटल होते 47. ठाकरे 20, मनसे 6, 47 26 आणि काँग्रेस 5. मुंबईच्या 85 जागांचे कल आता हाती येताना दिसत आहेत. भाजप सर्वाधिक 35 जागी आघाडीवर. तर नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे. ज्ञानदा, तर मुंबई पाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा भाजपसाठी तुलनेनं चांगली परिस्थिती आहे कलांच्या बाबतीत असं आपण म्हणूया. बहुमताचा आकडा तर नागपूरमध्ये भाजपनं गाठलाय, पण दुसरीकडे मुंबई सुद्धा फेवरमध्ये दिसत आहे. भाजप 35 जागांवरती आघाडी घेतानाचं चित्र आहे आणि शिंदेची शिवसेना 12 जागांवरती. ठाकरे 20 जागांवरती आघाडी घेतात 85 पैकी. मनसेची आघाडी 6 जागांची आहे. काँग्रेसची आघाडी ही 5 जागांची आहे. तर सध्याचे जे कल अश्विन 85 जागांचे समोर आले त्यानुसार महायुती ही अर्थातच जास्त स्ट्रॉंग पाहायला मिळते आहे ठाकरे बंधूंच्या तुलनेमध्ये. 85 पैकी 35 जागांवरती भाजपची आघाडी, 12 जागांवरती शिवसेनेची आघाडी, शिंदेच्या शिवसेनेची आघाडी आहे. 47 आणि 26 असं मुंबईचं सध्याचं चित्र आहे 85 जागांचा विचार करता. खरंय. त्यामुळे फरक पुन्हा एकदा वाढताना दिसतो आपल्याला. तर जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जिंकलेले आहेत. जळगाव